बातमीपत्रात आपलं स्वागत। आता बातम्या पाहू विस्तारानं। धर्मादाय कायद्यानुसार नोंदणी झालेल्या रुग्णालयांनी शासन नियमांचं पालन केलं नाही तर सेंट्रल क्लिनिकल ॲक्ट लागू केला जाईल असा स्पष्ट इशारा आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी आज दिला। धर्मादाय सहआयुक्त कार्यालय, सामाजिक संस्था तसंच 50 पेक्षा अधिक खाजगी रुग्णालयांच्या वतीनं आयोजित कोल्हापुरात महाआरोग्य शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते। यावेळी त्यांनी खाजगी रुग्णालयांना उपदेशाचे डोस दिले। या महाआरोग्य शिबिरात दिवसभरात 1000हून अधिक रुग्णांची तपासणी करण्यात आली। शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला संलग्न असणारी राज्यातील 27 रुग्णालये एम्सच्या धर्तीवर सुसज्ज केली जातील अशी घोषणा नामदार मुश्रीफ यांनी या महाआरोग्य शिबिरात केली। गोरगरीब नागरिकांवर मोफत औषधोपचार करण्यासाठी आज कोल्हापुरातील व्ही.टी. पाटील सभागृहात धर्मादाय कार्यालयासह विविध संघटना आणि कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 50 पेक्षा अधिक खाजगी रुग्णालयांच्या वतीनं महाआरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलं। या शिबिराचं उद्घाटन आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या हस्ते आणि खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रमुख उपस्थितीत झालं। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ होते। यावेळी बोलताना नामदार सावंत यांनी राज्यात मोठ्या प्रमाणात धर्मादाय रुग्णालये असून त्यांच्याकडून सर्वसामान्य गोरगरिबांना शासनाच्या कायद्याप्रमाणे मोफत वैद्यकीय सेवांचा लाभ देणं आवश्यक आहे। अनेक खाजगी रुग्णालये या कायद्यातून पळवाट शोधून काढत आपल्या कर्तव्यात कसूर करतायत। सध्या राज्यात महाराष्ट्र नर्सिंग ॲक्टनुसार रुग्णालयाचं कामकाज चालतं। खाजगी रुग्णालयांची हीच प्रवृत्ती कायम राहिली तर राज्यात सेंट्रल क्लिनिकल ॲक्ट लागू केला जाईल असा स्पष्ट इशारा नामदार सावंत यांनी दिलाय। दसऱ्यापासून किंवा दिवाळीपर्यंत ॲप लॉन्च झाल्यानंतर ह्याच्यातल्या नट्सेल व्हॅल्यू जो लूप आहे तो तुम्हाला 100% बाजूला झालेला दिसेल। कुठल्याही हॉस्पिटलला अशा पद्धतीचा उपचार किंवा वरचे पैसे मागायचा अधिकार राहणार नाही। त्या पद्धतीचं एक रेट कार्ड असेल, त्या ठिकाणचं एक आमचा आरोग्यदूत असेल आणि त्या ठिकाणी एव्हरीथिंग विल बी थ्रू ॲप। त्याच्यामुळे ह्या ठिकाणी अशा पद्धतीची गडबड करण्याचा प्रश्नच उरणार नाही। पण आम्ही सर्व महाराष्ट्रातल्या हॉस्पिटलांचं हित जपण्यासाठी महाराष्ट्राचा जो पूर्वीचा बॉम्बे नर्सिंग ॲक्ट आहे तोच आम्ही चालू ठेवलेला आहे। त्याच्यावरती केंद्राचा जो इंडियन क्लिनिकल ॲक्ट आहे तो माझ्या महाराष्ट्रातल्या हॉस्पिटलची इच्छा आहे की तो नको, आपल्याला महाराष्ट्र नर्सिंग ॲक्ट ऑलरेडी आहे त्याप्रमाणे चालवा। आणि जर ह्या ठिकाणी त्यांनी चांगल्या पद्धतीनं रिस्पॉन्स दिला तर त्यांचं स्वागतच आहे। अदरवाईज आम्हाला इंडियन क्लिनिकल ॲक्ट महाराष्ट्रामध्ये लागू करावा लागेल। राज्यात नुकत्याच झालेल्या नांदेड इथल्या शासकीय रुग्णालयातील दुर्घटनेचा संदर्भही नामदार सावंत यांनी दिला। शासकीय रुग्णालयांना औषध खरेदीसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही असंही नामदार सावंत यांनी स्पष्ट केलं। प्रत्येक DPTCच्या माध्यमातून 4-4, 5-5 कोटीची औषधं त्या पालकमंत्र्यांनी खरेदी केलेली आहेत। त्या ठिकाणी औषधाचा कुठेही तुटवडा नाही। आम्ही आमच्या मुख्यमंत्र्यांनी घोषित केलेला आहे केशरी तुमचं रेशन कार्ड, पिवळं रेशन कार्ड हा जो एक कॅप होता तो पूर्ण काढून टाकलेला आहे। 12.5 कोटी जनतेसाठी ही महात्मा फुले योजना 1.5 लाखावरून आम्ही 5 लाखावरती नेलेली आहे आणि त्याचं विदिन असे अप टू दसरा किंवा दिवाळीपर्यंत ही योजना महात्मा फुलेची प्रत्येक हॉस्पिटलला लागू होईल। धर्मादाय रुग्णालय तसंच सर्वच शासकीय खाजगी रुग्णालयांनी जनतेला प्रामाणिकपणे आरोग्य सेवा दिली पाहिजे। यासाठी येत्या दिवाळीपर्यंत आरोग्य विभागाच्या वतीनं स्वतंत्र ॲप विकसित करण्यात येत आहे। तसंच आयुष्यमान कार्ड योजनाही दीपावलीपर्यंत सर्वांसाठी सुरू होईल असंही आरोग्यमंत्री नामदार सावंत यांनी स्पष्ट केलं। खाजगी रुग्णालयातील कट प्रॅक्टिसबद्दलही त्यांनी कान टोचले। दरम्यान राज्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची संलग्नित 27 रुग्णालये असून येत्या काळात सर्व रुग्णालयांमध्ये एम्स रुग्णालयाच्या धर्तीवर सुसज्ज सेवा देण्याचं काम विभागामार्फत करण्यात येणार आहे अशी घोषणा अध्यक्षीय भाषणात वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली। तसंच या रुग्णालयांमध्ये किडनी आणि लिव्हर प्रत्यारोपण सुविधा उपलब्ध करून दिली जाईल असंही मुश्रीफ यांनी सांगितलं। खासदार धनंजय महाडिक यांनी या महाआरोग्य शिबिराची प्रशंसा केली। या शिबिरामुळे नागरिकांना धर्मादाय रुग्णालयातून मिळणाऱ्या आरोग्यविषयक सुविधांची माहिती मिळण्यास मदत झाल्याबद्दल समाधान व्यक्त केलं। दरम्यान शासकीय आरोग्य विभागामध्ये मोठ्या प्रमाणात रिक्त असणाऱ्या जागा त्वरित भरण्याची मागणी राज्याचे धर्मादाय आयुक्त महेंद्र महाजन यांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्याकडे केली। यावेळी राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर, प्राचार्य क्रांतिकुमार पाटील, धर्मादाय सहआयुक्त निवेदिता पवार, ॲडव्होकेट दीपक पाटील, कीर्तिकुमार शेंडगे, कांचनगंगा सुपाते, शरद वाळके, अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयश्री देसाई, रुबी मालवणकर, शिवराज नायकवडे, आनंदा शिंदे राशिवडेकर, माजी नगरसेवक राजेश लाटकर, अनिल कदम यांच्यासह मान्यवर उपस्थित होते।